विल्सन 24 मराठी न्यूज नेटवर्कमध्ये आपले सर्वांचे स्वागत करतो. मी अमन श्रीराम घेऊन आलो आहे यवतमाळ जिल्ह्यातील ठळक घडामोडी. बघूयात बातमी विस्ताराने. यवतमाळ जिल्ह्यातील पाटणबोरी लगत असलेल्या काही अंतरावर विदर्भ व तेलंगणा सीमेवर असलेल्या पिंपळकुटी यात्रा कालपासून सुरू झाली आहे. पाटणबोरी येथील श्री समर्थ माधवराव महाराज व श्री रामानंद महाराज यांची धूळदशमी यात्रा 15 जानेवारीपासून सुरू झाली असून 18 जानेवारी रोजी यात्रेची समाप्ती होत आहे. 15 जानेवारी रोजी रात्री 9 वाजता माधवराव महाराज मठातून स्त्रींच्या पादुका घेऊन रथ पिंपळकुटी येथे वाळवंटात नेण्यात आले होते. 16 जानेवारी रोजी दुपारी दहीहंडी व काल्याचे कीर्तन ठेवण्यात आले होते आणि सायंकाळी महाप्रसाद देखील ठेवण्यात आला. शुक्रवार 17 जानेवारीला संकष्ट चतुर्थीनिमित्त गणपतीला सहस्त्रवर्तन व अभिषेक, सायंकाळी चंद्रोदयानंतर महाप्रसाद होईल व 18 जानेवारी रोजी पूजा अर्चना झाल्यानंतर सायंकाळी महाप्रसाद व रथाचे वाळवंटातून प्रस्थान होऊन रथ मठामध्ये परत येणार. अशा प्रकारे यात्रा महोत्सवाचा कार्यक्रम असणार असल्याचे डॉक्टर विजय महाराज सरमुख कदम यांनी सांगितले. सदर यात्रा 1889 सालापासून भरत असून या यात्रेची सुरुवात रामानंद महाराज यांनी केली होती. यावर्षी यात्रेचे 136वे वर्ष आहे. याच वर्षी श्री समर्थ माधवराव महाराज यांचा जन्म झाला होता. रामानंद महाराज व माधवराव महाराज यांचे अनेक चमत्कार पाहिलेले लोक आजही हयात आहे. माधवराव महाराजांनी पाण्याची तूप केलेले सर्वांना ज्ञान आहे. या यात्रेला विदर्भासह तेलंगणा व मराठवाडा येथील हजारो नागरिक यात्रेला हजेरी लावतात. अनेक समाजातील हजारो नागरिक गंगेत पौष महिन्याचे पवित्र स्नान करून गंगेला भात, दही व वड्याचे नैवेद्य अर्पण करतात. अनेक समाजाची कुटुंब गंगेला नैवेद्य दाखवून सहभोजनाचा आस्वाद घेत असतात. पहिल्या दिवशी मठामधून श्री समर्थ महाराजांच्या पादुका रथामध्ये ठेवून भक्त लोक भजन करीत दिंडी सहित श्री महाराजांचा रथ यात्रेमध्ये घेऊन येतात. दुसऱ्या दिवशी काल्याच्या कीर्तनानंतर दहीहंडी व काला होतो व नंतर महाप्रसादाचे वितरण होते. तिसऱ्या दिवशी गंगा पूजन व गंगा आरती नंतर श्री महागणपतीला सहस्त्रावर्तन अभिषेकानंतर आरती होते व नंतर महाप्रसादाचे संध्याकाळी वितरण करण्यात येते. चौथ्या दिवशी महाप्रसादानंतर श्री समर्थ महाराजांच्या पादुका रथामध्ये ठेवून भक्त मंडळी भजन व गजर करत पाटणबोरी मठात रथ घेऊन येतात. ही यात्रा 1889 पासून सुरू आहे. यंदा या यात्रेचे हे 136वे वर्ष पूर्ण होत आहे. महाराजांनी सांगितल्याप्रमाणे ही यात्रा परंपरेनुसार 136वी यात्रा आहे आणि हे 1889 पासून सुरू झालेली आहे. आणि बघू शकता आपण इथे यात्रा अशी संपूर्णपणे लाखोच्या प्रमाणात भक्त येत आहेत आणि ही जी परंपरा आहे आज आणखी हे जपण्यात येत आहे. अशाच ताज्या घडामोडीसाठी आजच सबस्क्राईब करा विल्सन 24 मराठी न्यूज. धन्यवाद.